ज्ञानोबाची तुकोबाची भाषा गोड साधी, मराठीचा वारसा हो ऐका भाषा निधी. नमस्कार. आज आता आपण बक्षीस देणार आहोत जून महिन्याचं. आणि माझ्या हातात हा पंखा दिसतोय ना, असा पत्रांचा केलेला, असा पत्रांचा खच येऊन पडलेला आहे. माझ्या हातात मावतील एवढीच पत्र मी इथे घेतलेली आहेत. तर जून महिन्याचं बक्षीस कोणाला मिळालं आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असणार आहे. आपला परिवार मोठा होतोय, मी तुम्हाला सांगितलंच आहे. जवळपास आता 2500च्या घरात आपले सभासद आहेत आणि मुलं खूप छान प्रतिसाद देत आहेत. ही एवढी पत्र लिहिलेली पोस्टकार्ड माझ्या नावाची बघून मला किती आनंद झाला असेल हे फक्त माझं मलाच माहिती. आणि ज्यांना कोणाला पोस्टकार्ड मिळाली असतील त्यांनाही कळलं असेलच. तर आपण आलो आहोत शिर्के प्रशालेमध्ये आणि त्यातल्या चैतन्य प्रसाद मुळे या विद्यार्थ्याला बक्षीस मिळालंय. तो 10वीचा विद्यार्थी आहे आणि हे सगळं तुम्ही बघत असाल शाळेचं वातावरण. आता मुख्याध्यापकांना भेटूया आणि आपण कुठल्या वर्गात जाऊन त्याला हे बक्षीस द्यायचं ते त्यांना विचारूया. चला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं तोंड गोड करायला मी आलेली आहे. कारण भाषानिधी या उपक्रमामध्ये या वेळेला शिर्के प्रशालेच्या चैतन्य प्रसाद मुळे या विद्यार्थ्याला बक्षीस मिळालेलं आहे. खूप चांगली आनंदाची बातमी घेऊन आलात आपण. आमचा हा विद्यार्थी अतिशय गुणी आहे, अभ्यासू आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. आम्हाला नक्कीच आनंद झालेला आहे. तर हा 10वीचा विद्यार्थी आहे ना सर. तर मला आता त्यांच्या वर्गामध्ये जायचंय आणि त्याला आश्चर्यचकित करायचंय. अरे वा, छान. पण आता त्याची सकाळ सत्रामध्ये शाळा असते. त्याची सकाळी 7:30 ते 12:30 अशी वेळ असते. अच्छा. तो वर्गामध्ये आता त्याची भेट होऊ शकत नाही. मग कुठे तो राहतो? कोमेंडीला. कारण त्याचं पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये. मला लांब राहतो. आपण त्याच्याही घरी जाऊन आपण अभिनंदन करू शकतो. परंतु बाळा, चैतन्यमुळे तुझा या उपक्रमामध्ये निवड झालेली आहे त्याबद्दल मी इथून प्रशालेतूनच तुझं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि शाळेचं नाव हे जे उंचावलेलं आहेस त्याबद्दलही तुझं खूप खूप कौतुक करतो. मग आता आम्हाला कोमेंडीला निघायला लागेल. चालेल, आम्ही जाऊ नक्कीच त्याच्याकडे आणि त्याला ते बक्षीस देतो. त्याला बक्षीस बास्केट भरून आणलेलं आहे आम्ही. पण सगळ्या मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या समवेत जर त्याला मिळालं असतं तर त्याला खूप आनंद झाला असता. सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या समवेत पण आपण देऊया. नक्की नक्की. सगळेजण विद्यार्थी त्यांना मोटिवेशन मिळेल. नक्की नक्की. तो घेऊन त्याला सांगते की उद्या तू वर्गात बक्षीस घेऊन ये. अगदी अवश्य मॅडम. ओके, धन्यवाद. धन्यवाद. तर चला मुलांनो, आता कोमेंडीला जायला पाहिजे चैतन्याला भेटायला. आज जो काही रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडतो आहे, अशा पावसातनं भिजत भिजत मी इथपर्यंत येऊन पोहोचले. मग कळलं की त्याची शाळा तर सकाळच्या सत्रामध्ये असते. त्यामुळे आता थेट आपण त्याच्या घरी जाऊया कोमेंडीला. आणि इथून साधारण 15 किलोमीटर तरी दूर असेल ते. आणि मग गाडीतून जाऊन आता त्याचं घर शोधायचंय आणि मग त्याला बक्षीस द्यायचंय. चला, तुम्ही पण माझ्या बरोबर चला. शोध मोहिमेत पण एक मजा असते. ते सापडेपर्यंतचा जो अवधी असतो ना, हे स्वप्नशिल्प आहे, हे त्रिमूर्ती घर आता फायनली आम्हाला इकडे सापडलेलं आहे. चला मुलांनो, चैतन्याचं घर तर सापडलंय. त्रिमूर्ती असं घराचं नाव आहे आणि छोटी छोटी बिऱ्हाडं दिसत आहेत. आणि डाव्या बाजूला त्याला वाटतं चैतन्यच आहे. तर आता आपण भेटायला जाऊया त्याला. आजोबा, चैतन्याला बक्षीस मिळालंय, ते द्यायला जातोय. बापरे, हे असं सगळं पावसा पाण्यातनं पार करत खुश घर, ही अशी मोझॅकची टाईल्स जुन्या काळातली. खूप खूप अभिनंदन. चला या. अखेरीस आम्ही घरी येऊन पोहोचलोय. अभिनंदन चैतन्य.
तुझ्या या एकदम साध्याशा पण खूप अशा एकदम प्रेमळपणा ज्याच्यामध्ये आहे अशा घरामध्ये येऊन आम्हाला खूप छान वाटलं. आणि हे बक्षीस तुला आता हे बास्केट भरून तुला आणलेलं आहे बक्षीस. खूप आनंद झालाय. होय ना, तुझ्या चेहऱ्यावर दिसतोच येतो. आता बक्षिसामध्ये खूप काय काय आपण देतो तर ते आपण दाखवूया. आपण बक्षिसामध्ये काय दिलं. आई आणि आहे ना घरी, बाबा आहेत. बाबा दुकानात गेले. अच्छा, दुकानात काम करतात बाबा. म्हणजे आहे आमचं दुकान. अच्छा, हा. अरे वा, मस्त. कसलं दुकान आहे तुमचं? किराणा माल आणि जनरल स्टोअर. अरे वा, अच्छा. आई, चैतन्याची आई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तर आता बक्षीस काय काय मिळालंय हे दाखवतो चैतन्यला. चैतन्य, हा शालेय मराठी शब्दकोश. हा, त्यानंतर हा थर्मास आहे ज्याच्यामध्ये 12 तास थंड पाणी राहतं आणि 4 तास गरम पाणी राहतं. हा श्रीकृष्ण डेअरी करून श्रीखंडाचा शाही श्रीखंडाचा डब्बा. तुझं अक्षर इतकं छान आहे चैतन्य आणि तू वाचन करत असणार मला खात्री आहे. म्हणून वंदे मातरम ज्यांनी लिहिलं ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची कादंबरी आहे आणि वरेरकरांनी त्याचा अनुवाद केलाय. आनंदमठ ही पण तुला भेट. आता हे सगळं खाली ठेव, तुझं भरपूर सामान हातात झालेलं आहे. हे त्याच्यानंतर ही एक छान अशी सिस पेन्सिल आहे. त्यानंतर खूप छान आपल्या पोस्ट ऑफिस कडून आता हे उत्तराखंडचं आणि हा वेस्ट बंगाल असं त्यांचं काय वैशिष्ट्य दाखवणारी पोस्ट कार्ड आहे. ती तू पोस्ट पण करू शकतोस कोणालाही. हा, ही खूप सुरेख अशी पोस्ट कार्ड तुला दिली आहेत मी. त्यानंतर हे सुंदर असं कीचेन तुझ्या सायकलला लावायला आणि हा चीज असा दिसणारा पण खोडरबर आहे. आणि हे इंद्रधनुष्याचं पेन. एक रंग संपला का दुसरा संपला का तिसरा, असं इंद्रधनुष्याचं. आणि हे बास्केट तुझ्यासाठी. सगळी बक्षीस तू आता ह्याच्यामध्ये भरून ठेव. चैतन्य, आम्हाला आहे ना खूप आवडलं असतं की तुझ्या मित्रांसमवेत बक्षीस द्यायला, पण आम्ही शाळेत गेलो आणि आम्हाला कळलं की तुझं सकाळच्या सत्रातली शाळा असते. त्यामुळे आम्ही मग घरी आलो शोधत शोधत. तुझ्या घर सापडायला थोडस फिरत विचारत असं आलो. तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोच आहे आणि तू लिहिलेलं पत्र पण इतकं सुरेख आहे, अक्षर पण तुझं इतकं सुरेख आहे. तर सांग आता तुला कसं वाटलं या उपक्रमात भाग घेतल्यावर? म्हणजे पहिलं म्हणजे तुम्ही सांगितलं, माहिती दिली आहे खूप आणि त्याच्यातनं आम्ही मग उत्तर अशी चॅलेंजिंग उत्तरं दिली. आधी आमचं ज्ञान वाढलं आणि मग आम्हाला म्हणजे उत्तर शोधायला संधी मिळाली आणि माहिती आली आमची. माहिती भर पडली. हो, म्हणजे आम्हाला खूप असा आनंद वाटतो की आम्हाला माहिती मिळवण्याची स्वतंत्र संधी तुम्ही उपलब्ध करून दिलेली. हे बघ, रंजन पण होतंय पण त्याच्याबरोबर ज्ञानवर्धन पण होतंय ना, अशा दोन्ही गोष्टी आहेत. आणि तुझ्यासारखं तू तर 10वीला आहेस, म्हणजे असं ना मुलं 10वी आहे मग मी आता माझा अभ्यासच फक्त महत्वाचा आहे, मग बाकी उपक्रमांमध्ये सहभाग घेणार नाही, पण असं नाही केलंस तू. 10वीचा विद्यार्थी असून पण याच्यामध्ये भाग घेतलास. तर कसा वेळ काढतोस अभ्यास आणि ह्याच्यामधनं? म्हणजे असं म्हणजे तुमच्या उत्तरात येण्यासाठी राखीव ठेवलेली मिनिटं. अरे वा, म्हणजे त्यावेळेतच मी पाठवतो. बरोबर. बाकी दिवसभर तुझा अभ्यास सुरू असतो. 9वीला किती मार्क आहेत तुला आता? 95.50%. अच्छा, 95.50 असे मार्क त्याला आहेत. तर खूप छान की एवढे मार्क मिळवणारा विद्यार्थी आहे आणि तो बघितला किती छान आणि किती साध्याशा घरामध्ये राहतो. ते बघा, ज्याला ज्ञान मिळवायचंय ना तो त्याला एसीच पाहिजे, हेच पाहिजे, मला स्वतंत्र खोलीच पाहिजे, असं काही नाहीये. चैतन्य, तू सगळ्यांसाठी हे उदाहरण आहेस की मला अभ्यास करायचाय तर मी अभ्यास कुठेही करू शकतो. तर हे तुझं खूप खूप कौतुक त्यामुळे. आणि तुझ्या आईचं पण आता कौतुक करूया आपण. शाळेत तू वेळ काढायचा, तुझे व्हिडिओ बघायचा, बाबांशी सांगून, बाबांना सांगून मॅडमचा व्हिडिओ मला पाहायचा आहे असे आणि करायचा, व्हिडिओ करायचा, प्रश्न करायचा,
तर तुम्ही जरा शाबासकी द्यावं आता. आईची शाबासकी सगळ्यात मोठी असते. तर तुमच्या दोघांचं अभिनंदन. बाबा घरात नाहीयेत, पण बाबा घरात नाहीयेत, पण बाबांचं पण खूप खूप अभिनंदन. आपण त्यांना आपण सांगूया की चैतन्याचं बक्षीस हे आई बाबांचं दोघांचं पण आहे. त्याचे खरी मेहनत आहे खूप खूप. आणि अक्षर तर इतकं सुरेख आहे की खूप कमी असं बघायला मिळतं. आणि इतकं भावना. काही मुलांनी ना नुसतं उत्तर लिहिलं. पत्र म्हटल्यानंतर नुसतं ताजा कलम, नवी म्हटलं, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. पण ह्याने ना पत्र लिहिलं. त्याला कसं वाटलं, ह्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याला त्याच्या माहितीत वाढ झाली, त्याचं मराठी चांगलं व्हायला लागलं, त्याच्या दुधगीकर मॅडम आणि इतकं छान त्याला सगळं समजून देणारे आपल्या शिक्षकांची तो मदत घेत होता. तर आपलं ड्राईव्ह इन कार्निवल या हॉटेलमध्ये आपण मेजवानी देतो मुलांना. तर आई आणि बाबा यांना त्याला घेऊन जायचं आहे. तर आई बाबांना घेऊन तो आज संध्याकाळी जाईल, मी सांगून ठेवलेलंच असेल. आणि खूप खूप चैतन्य तुझं कौतुक. आणि सगळी शिर्के शाळेची मुलं बघतील, केडी कांबळे सर बघतील, दुधगीकर मॅडम बघतील आणि सगळी वर्गातली मुलं बघतील. आणि त्यावेळेला शाळेचा मान तू उंचावला आहेस. आणि खरंच म्हणजे शाळेचं खूप नावलौकिक आहे. आणि त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना एक आणखीन असा मानाचा तुरा होणं ही अभिमानाची बाब आहे. तर खूप खूप अभिनंदन आणि कौतुक तुमच्या दोघांचंही. मग मला त्याच्या आईने दाखवली, हा काहीच बोलला नाही. कवितांची वही आहे त्याची आणि इतक्या सुरेख कविता केली आहे. तर ही कधी केली आहे? मीच माझा खोडरबर मी 8वीत केली. अच्छा, किती सुरेख कविता केली आहे. मी फक्त 2च त्याचे कडवी वाचून दाखवते. मीच माझा खोडरबर, नसेल येत पोहता, पाण्यात गेल्यावर घाबरता, भीतीला खोडून पोहाल शिकता शिकता, संकटे आली 70, हाताला लावा अत्तर, रडवेपणा खोडून संकटांना द्या उत्तर, मीच माझा खोडरबर. बरीच मोठी आहे कविता, पण खरंच खूप छान केली आहेस तू ही. या वयामध्ये मुलांना हे असं सुचणं कठीण आहे. म्हणजे की आजूबाजूला इतक्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि अशा वेळेला याच्यासारखी सृजनशील मुलं जेव्हा दिसतात, काहीतरी करण्याची उर्मी आहे. किती सुरेख अक्षर आहे बघा त्याचं. तर खरंच इतका गुणी मुलगा. तुला भाऊ बहीण कोणी आहे? अच्छा, एकुलता एक. अच्छा, एकुलता एक आहे, पण मला चुलत भावंड आहेत हे सांगतोय तू खूप अभिमानानं आणि प्रेमानं सांगतोय. तर आई बाबांना अभिमान वाटावा अशी ही मुलं एकुलते एक असली तरी सुद्धा की अभ्यास पण करतायत, आई बाबांना पण जपतायत. आणि हे सगळं करता करता काहीतरी प्रेरणादायी, निसर्गावरती लिहिलेल्या आहेत कविता, मराठी भाषेवरती आहेत. खरंच खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मुलांनो, हे बक्षीस चैतन्याला कोणी पाठवलंय माहितीये? माधवी मधुकर वैद्य, सौभाग्यवती माधवी मधुकर वैद्य, बाल्टिमोर, USA यांनी याला हे बक्षीस पाठवलेलं आहे. आणि ते बास्केटमधनं आपण त्याला दिलं. आता या वेळेचा प्रश्न, चैतन्य तू प्रश्न विचार. अनारसा हा शब्द कोणत्या भाषेतनं आपल्या भाषेत आलेला आहे? लिहून पाठवा. अच्छा, अगदी माझ्यासारखं बोलतोय की अनारसा हा शब्द मराठीमध्ये कुठल्या भाषेमधनं आलेला आहे, म्हणजे आदान या शब्दाचं कुठल्या भाषेतून झालेलं आहे, लिहून पाठवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. ऐका